स्वतःच्याच लेकीला दूर करायला लागावं अशी परिस्थिती का आली तुझ्यावर माई? अहो तानुली पोरे हो माझी, तिने तुमचं काय घोडं मारले? या समद्यात तिची काय चूक आहे? काय गे भावाने, गेल्या 4 पिढ्यांमध्ये आपल्या घरात कोणी पोरगी जन्माला आली कधी पाहिलीस का? मग का घातली जन्माला पोरीला? अगं साधा वंशाचा दिवा नाही देता आला तुला. माझ्या आईनं वंशाचे 5 दिवे दिल्यात, 5. तू ते काय बी नाही. तुझ्या पोरीला जगण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही. म्हणजे असं म्हणू नका. मी पदर पसरते तुमच्या पुढं. माझ्या पोरीचा जीव घेऊ नका. अहो तुम्ही तरी सांगा ना यासनी. तुम्ही बाप आहात ना तिचे, मग तुम्ही सांगा की यासनी. तो काय सांगणार? मी सांगतो. अगं आपल्या घराण्याला एक शाप गावलाय, शाप. आपल्या घरामध्ये जर पोरगी जन्माला आली तर समजा घरानं निर्वंश होऊन जाईल. समद्यांचा नाश होण्यापेक्षा तुझी पोरगी मेली तर समद्यांचाच फायदा होईल ना. बरोबर बोलतात बाबा. चूक झाली आहे वहिनी तुमच्याकडनं, मोठी चूक झाली आहे आणि त्याचे परिणाम भोगावंच लागणार तुम्हासनी. ठरला तर मग उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आत 4थ्या पोरीला घ्यायचं आणि विहिरीत टाकून यायचं, बस. नाही. अहो ते आपल्या पोरीला मारा निघाले. तुम्ही काहीतरी बोला. तुम्हाला नकोय ना ही पोरगी, मग मी तिला घेऊन निघून जाते. पुण्यांदा तोंड नाही दाखवणार तुम्हासनी, पण तिला मारू नका. विश्वल्ली घरात असली काय आणि घराबाहेर असली काय, विस्तर पसरणारच की. तुझी पोरगी या घरातूनच नाही या जगातूनच गेली पाहिजे, तर आणि तरच हे कुटुंब टिकेल. नाहीतर आम्हा सगळ्यांना दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागतील. नाही असं काय बी होणार नाही. मी पदर पसरते हो तुमच्या मोर. असं करू नका. अहो तुम्ही काहीतरी बोला. आनंदी, माझं बी तुझ्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम मी परंपरेच्या आड येऊ द्यायचो नाही. आणि या घरात पोरगी जन्माला येऊ नये अशीच परंपरा आहे. त्या परंपरेच्या आड मी कुणाला बी येऊ देणार नाही. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, परंपरेनं माणसं एकत्र यायला हवी, स्वाभिमान वाढायला हवा, माणसातली सहृदयता वाढायला हवी. मात्र माणूस धर्माला नख लावणारी ही असली कसली परंपरा? विठुरायानं निर्माण केलेली सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. सारं आयुष्य कमी पडेल तिच्या सामर्थ्याची, सौंदर्याची आणि कौशल्याची उकल करण्यासाठी. या जीवसृष्टीतला लहानातला लहान जीव आपल्या कन्येला अलंकारासारखा प्राणपणाने जपतो आणि स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारी आपण माणसं तिला पायदळीत उडवतो. खरंय, या पुण्यभूमीला कित्येक मौल्यवान रत्नजीने दिली. तिलाच कोळसा समजून नाकारणं यासारखं दुर्दैव नाही. माई, अहो तुम्ही सांगायला हवं होतं. प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांना सर्वश्रेष्ठ पुरुष म्हटलं जातं. पण याला कारण म्हणजे त्यांच्यावर एका स्त्रीने केलेले संस्कार. अहो अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची विद्या गर्भातच मिळाली, ती एका स्त्रीच्या समर्पणामुळे.
महिषासुरासारख्या महाकाय असुराचा वध झाला, तो सुद्धा स्त्रीच्या सामर्थ्यामुळेच. आजही प्रत्येक पुरुष आसुसलेला असतो तो लक्ष्मी आणि सरस्वतीच्या कृपादृष्टीसाठी. फार लांब कशाला जायचं? माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावंडांनी कधीही दुजाभाव केला नाही. इतकंच काय, जगाच्या विरोधात जाऊन माता पित्यांच्या निधनानंतर जिने आमचा सांभाळ केला ती ही एक स्त्रीच आहे. परदुर्दैव हेच आहे, बाईला कमी लेखण्यामध्ये बाईचाच लय मोठा हात आहे. आता आमच्याच घरचं बघा की, कावेरी माझ्या घरची लक्ष्मी आहे, पण वंशाचा दिवा दिला नाही म्हणून माझी माहितीचा लय अपमान करते. किती अवघड असतं नाही? 9 महिने प्राणपणाने जीव लावायचा, मग त्यामध्ये प्राण ओतायचा आणि त्यानंतर त्याच जीवाचा त्याग करायचा. आपले प्राण त्या लेकरासवेच राहून जातात आणि मग मागे उरते ती तडफड, आणि ती होत असताना सहाय्य करायला कोणीच नसतं. अन्यायासाठी समदे एकत्र येतात, पण न्यायासाठी कोणी बी येत नाही. जिथं माझ्या नवऱ्यानंच माझी साथ सोडली तिथं इतरांचं काय? हिचा बाप हिचा गळा चिरायला तयार होता. हा बाळ कोसळलं होतं माझ्यावर. आज संतीनं माझ्यामुळे खूप सोसला आहे. मी तिचं मातृत्वच हिरावून घेतलं आहे. माझ्यामुळे तिला झाला तेवढा त्रास पुरा, आता आणखी नगर. तिचा राग मला मान्य असला तरी तुला बोल लावलेलं माझी जन पाहत नाही. आणि एकठला तुझा योग तर मला नाही सर. तेव्हा आता मी इथं न राहणं योग्य आहे. आपण दोघं पण इथून जाऊयात कुठेतरी दूर. येशील ना रे माझ्या संग? आणि म्या म्हणून माझ्या लेकीला इथं आणून सोडलं. हातासारखीच पौर्णिमेच्या चंद्रावानी शांत निजली होती तवा बी. तिला ठाऊक नव्हतं तिच्या बापापासून तिच्या जीवाला बाधा आहे. आणि तिला हेही ठाऊक नव्हतं की तिची आईच तिला इथं उघड्यावर सोडणार आहे. तिला शेवटचं छातीशी कवटावून मी हमसून हमसून रडले. एक डाव तिच्या जावळाचा सुगंध घेतला आणि निघाले. मी निघताना ठरवलं होतं की एकदा बी मागं वळून बघणार नाही.
पण नाही जमलं मला. मी परत आले तेव्हा मी पाहिलं की तुम्ही तिला घेऊन चाललाय. होता होई तेव्हा आपल्या लेकीला लांबून तरी बघता यावं म्हणून मी तुमचा पाठलाग केला. तेव्हा मला कळालं की माझी लेक देव माणसांच्या सहवासात आहे. वाटलं तिच्या आयुष्याचं सोनं होईल, पण तुम्ही तिला परत इथं आणून ठेवलं. वाटलं की पुण्यांदा तिच्या स्पर्शाचा अनुभव घ्यावा, पुण्यांदा तिला उराशी कवटाळावं म्हणून आले मी लपतछपत. घ्या, ही माझी लेक मी तुमच्या झोळीत टाकते. हिला लय शिकवा, मोठं करा, पण हिची आई किती दुर्दैवी आणि हतबल होती हे तिला कवाच सांगू नका. तशी वेळच येणार नाही. जगत सांगेल की तिची आई कशी होती, तिची आई किती सामर्थ्यवान होती, कसा तिच्या आईने अन्यायाशी लढा दिला, कसं तिच्या आईने कुटुंबाला शहाणं केलं, कसं तिच्या आईने तिचं स्थान परत मिळवलं. नाही नाही, हे माझ्याच्यानं नाही होणार. हो, मी किती दुबळी आहे याचा विचार सुद्धा करू शकत नाही तुम्ही. दुबळी, जगातली सर्वश्रेष्ठ वेदना सोसूनही त्यातूनही आनंदाचे मळे फुलवते स्त्री, ती दुबळी कशी असेल? आनंदी, तुझ्या वाटेला आलेलं दुःख, वेदना, अपमान, विरह हेच समज तुझं सामर्थ्य बनल बघ. अगं, वेदनेतून तर बाईचा नवा जन्म होत असतो. या आम्ही समदे आहोत तुमच्या संग. तुमच्या घरला जाऊ आम्ही समदे आणि त्यांना चांगलं वटणीवर आणू. नाही, या मार्गाने ते माईचा कुटुंबात स्वीकार करतील, पण मनापासून नाही. हे करण्यासाठी एकच मार्ग आहे, माणूस धर्माचा, प्रेमाचा. नाही, त्यांचा स्वभाव बदलणं शक्य नाही. एका स्त्रीने मनात आणलं तर ते अवघं विश्व बदलू शकते. त्यासाठीचा मार्ग खाच खळग्यांचा आहे, तमाचा आहे. आणि तो तम दूर सारण्याची शक्ती तुझ्यात आहे. ती लढण्याची ज्योत विझू देऊ नकोस. तीच ज्योत तुझ्या आयुष्याची अवघी वाट प्रकाशमान करून टाकेल. आणि ती ज्योत सदैव तेवत राहो यासाठी आम्ही तुला सहाय्य करू. तू तेजस्विनी आहेस माई. निकड आहे ती केवळ तुझ्यातल्या तेजाचा स्वीकार करण्याची. माई, तू आमच्या सवे, आपण सारे एकत्र येऊ आणि या लक्ष्मीसाठी सुंदर आणि प्रकाशमान जग निर्माण करू. आनंदी, चल.
हे माय भूप, आजवर तू तुझ्या मायेच्या छायेमध्ये मला सामावून घेतलंस. तुझ्या कृपेनं माझी कला बहरली. तू मला कीर्ती दिलीस, स्वतःची स्वतंत्र ओळख दिलीस. हे माय भूप, पर आज तुला सोडून जाताना पाय आणि मन दोन्ही जड झालंय. पण काय करू, परिस्थितीमुळे माणूस हतबल असतोय. तर या पांडुरंगाच्या मनात असेल तेव्हाच आपली भेट होईल. आशीर्वाद दे. काय झालं बाळा? चल पण बाहेर जाऊयात. हा हातात उचललेलं शस्त्र शत्रूच्या छाताडात गेल्या बगैर न्याय मिळत नाही. पण यावेळी शत्रू घरातला आहे आणि न्याय तोच. हाती येताच प्रश्न सिद्धोजीरावांच्या घराण्याच्या मान प्रतिष्ठेचा आहे. सोन म्हणायला पण लाज वाटावी अशी आनंदीबाई आणि त्यांची नतद्रष्ट लेख जिथं कुठं पाताळत असेल तिथून तिला शोधून काढा. बाबा, आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. आमच्या घरात जन्मलेली ती तळपत्री लेख सरचिती राहिली तर काट माझ्याशी आहे. बाबा तुम्ही काय बी काळजी करू नका. जाऊन जाऊन जाते कुठे ती गावलच की. होय, नाहीतर काय, कोणत्या ना कोणत्या वाटेव दिसतेच की त्या दोघे. हा, आणि दिसता क्षणी संपून टाका त्यांना. याला म्हणतात सिद्धोजीरावांचा पुत्र. बाबा, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही कोरड्या तलवारी घेऊन यायचो नाही. पण तुम्ही जरा इथं इसावा घ्या, विनंती आहे. होय श्रावण, तू थांब बाबांसंग. अरे पण दादा, आम्ही कामगिरी पूर्ण करून येतो. तू बाबांची काळजी घे. बाबा आशीर्वाद द्या. वारे बहादरांनो, यशस्वी भावा. काय झालं माझ्या बाईला? हा, असं रडायचं असतं का? आपल्या आवाजानं समधी उठली असती म्हणजे. दिसभर काम करून दमून झोपतात ना व समधे. मग आपल्याला काय? आपल्याला रडण्याशिवाय लाड करून घेण्याशिवाय दुसरं काही काम असतं का? हा, हो नाही नाही, ते बघ ते बघ, वर बघ काय हाय, चांदणं हाय. दिस रात म्या तुला पण केवळ तरासच देतोय विठ्ठला. माझ्याबरोबर तुझी बी फरफट करतोय. गाव माग सोडून आलोय खरा, पण तुला संग घेऊन जाऊ तरी कुठं? मी आधी काय बोलतोय?
गावच्या माणसांची ओढ माग सोडून जाताना माणूस असं येड्यागत बोलू लागतो. पर तू संग आहेस ना, मग कसली चिंता. तू धावशील त्या वाटेनं जायचं, बाकी समजा तुझी इच्छा. पांडुरंगारी पांडुरंगारी पांडुरंगारी.